नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत भगरचे मेंदू वडे किंवा तुम्ही वडेसुद्धा म्हणू शकतात। आता साहित्य बघून घ्यायचं आहे। भगर, मिरची आणि अद्रक ठेचा करून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि एक बटाटा घेऊन घेतलेला आहे। आता आपण भगरी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अशा प्रकारे भगर स्वच्छ करून घ्यायची आणि आता पाणी गरम करायला ठेवून द्यायचे आहे। आता त्यामध्ये चवीनुसार सेंधे मीठ टाकून द्यायचे आहे आणि मिरची अद्रकचा ठेचा करून टाकलेला आहे। भगर सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची। सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर खिसलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे। सर्व सारण मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं। आता आपण भगर शिजते तोपर्यंत चटणीची तयारी करून घ्यायची। त्यासाठी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आणि भगर सुद्धा एका साईडने शिजलेली आहे। आता आपण चटणी करून घेऊ। त्यासाठी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि अर्धा चम्मच साखर टाकायची, 2 ते 3 चम्मच दही टाकून घ्यायचे आणि लाल मिरची ही मी 1 तास आधी भिजत घातलेली होती आणि 1 तासाने तुम्ही बघू शकता मिरची सुद्धा छान भिजलेली आहे। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। ते लाल मिरचीचं पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे, तेच चटणीच वापरू शकतो आपण। तुम्ही बघू शकता चटणी आपली तयार झालेली आहे। आता भगर सुद्धा कोमट झालेली आहे। आता तिला छान आपण त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। भगरचं पीठ हे छान मळून घ्यायचं आहे। छान त्याचा गोळा झाला की आपण मेंदू वडे लगेच करू शकतो। आता एका साईडला मी दही सुद्धा त्याला तडका देऊन दिलेला आहे। थोडं पाणी हाताला लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला वडे हे तयार करून घ्यायचे। अशा प्रकारे मेंदू वड्याचा आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे। सर्व वडे तयार करून घेतलेले आता तळून घ्यायचे। वडे हे आपल्याला मीडियम आचेवरती तळून घ्यायचे। छान गुलाबी कलर येऊ द्यायचा, तोवर आपल्याला वडे तळून घ्यायचे। आता छान आपले वडे तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता वडे किती छान आपले तयार झालेले आहे आणि खरपूस सुद्धा तळले गेलेले आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।